श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माझं हे थंबनेल वाचून समजलंच असणार की मला कशाबद्दल बोलायचं आहे. म्हणजे माझ्याही आयुष्यात असं होतं की मी एक वेळ मला असे आलेले की मी स्वामींचे 11 गुरुवार करायला घेतले, पण मला नंतर असं वाटलं की मी खूप मूर्खपणा केलेला आहे. असं की हे मी नको करायला पाहिजे होतं. म्हणजे कसं, मी स्वामींचं ऑनलाईनमध्ये मी फोटो मागवला. असं माझ्या खूप जास्त प्रॉब्लेम चालू होते घरामध्ये की माझं डिलिव्हरी झालेली, त्याच्यानंतर मी जॉबला नव्हती, कोविडचा एक कॉल होता, माझं छोटंसं बाबू पण होतं आणि घरामध्ये मतभेद होते. घरामध्ये सासूची कुरकुर वगैरे असायची की तुम्ही घरातच आहेत, मी सगळं घरामध्ये, मला सगळ्या गोष्टी काय बघाव्या लागतात, हे येते आणि कोविडचा काळ सगळा. हे एवढं करूनसुद्धा तरीसुद्धा मी, माझा बाबू 9 महिन्याचं असताना कोविडच्याच काळामध्ये, तरी मी त्याला आईकडे ठेवून दिलेलं. आणि नंतर मी इंटरव्ह्यूला वगैरे जाऊन आलेले कोविडला हॉस्पिटलमध्ये, तर तिथेसुद्धा माझं सिलेक्शन झालेलं. पण नंतर माझ्या आईला मी बोलले की तू बाबूला सांभाळशील का? मी कोविडमध्ये एक तर फॅमिलीसोबत राहणं अलाव नव्हतं, ते मी हॉस्पिटलमध्येच राहणार. तर माझी आई बोलली की नाही, तू इतकं रिस्क नको घेऊस, आणि कसंही केलं तरी हे तुमचं बाबू आहे, मी इतकं रिस्क कोविडमध्ये नाही घेऊ शकत. मग मी नाविलाजाने मी ऑर्डर घेऊन गप्प घरीच बसली. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पुन्हा ते सगळं खूप टेन्शन, हे ते खूप सारं घरामध्ये. नंतर मग कोविडचा वगैरे काळ थोडासा गेला, तिथपर्यंत सगळं हे सहन केलं. आणि नंतर मग कुठेतरी माझ्या नवऱ्याला बोलले की तुला पण इथे खूप कमी पेमेंट आहे, आपण इथून शिफ्ट होऊया, दुसरीकडे जाऊन आपण व्यवस्थित जॉब बघूया कुठेतरी. माझा नवरा पण मला बोलला की ठीक आहे. मग एक दिवशी आम्ही घरातून बाहेर पडायचा डिसिजन घेतला थोडंसं सामान घेऊन. आणि तेव्हाच मी स्वामींचा फोटो पण मागवलेला ऑनलाईन. स्वामींना पण मी घेऊनच घराच्या बाहेर निघाले की जे पण काही चांगलं वाईट असेल ते सगळं स्वामींच्या इच्छेनेच घडणार. नंतर आम्ही गेलो, अशा ठिकाणी आम्ही रूम बघितली, तिथे फक्त 1500 रुपये रूमचं भाडं होतं. आणि त्या एकदम साध्या रूम होत्या, तिथे पाणीसुद्धा बाहेर भरायला सोय होती. आणि म्हणजे काहीच फॅसिलिटी नव्हती तिथे. आणि मेमध्ये असं आम्ही घर सोडलं. नंतर 1 महिना तर माझा नवऱ्याला कुठे जॉबच नाही भेटला. मग आमच्याकडे थोडेफार पैसे होते, त्याच्यानेच आम्ही रेंट दिला. आम्ही रूमवरच राहायचो, दोघेही जॉबला नाही. नंतर मग जसा पावसाळा आला, त्याच्यानंतर मग माझ्या नवऱ्याला कॉल आला, त्याने कुठे रिझ्यूम दिले एका कंपनीमध्ये की तुला इथे जॉबसाठी बोलवलेलं आहे. मग नंतर माझा नवरा इंटरव्ह्यू वगैरे देऊन आला, आणि ते स्वामींच्या कृपेने की ते माझा नवरा तिथे लागला. ठीक आहे, सुरलीत आमचं थोडंफार चालायला लागलं, यायचा पेमेंट, आमचं सगळ्या गरजा वगैरे थोड्याफार भागायला लागल्या. तर इतकं काय नाही वाटायला लागलं. आणि मग नंतर मी स्वामींचे गुरुवार कसे करायचे काय हे मला काहीच माहिती नव्हतं. मी कुठेतरी यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघायला लागले की कसे गुरुवार करायचे. पण ते नंतर विचार केला की नाही, हे इतकं तर मला इतकं ॲवेलेबल नाही आहे की मी एवढं पूजा मांडू शकते, एवढं करू शकते. मी माझ्या पद्धतीनेच करायला लागले. दररोज माझ्या मिस्टरांना टिफिन करायला उठायची, तेव्हा अंघोळ करायची. अंघोळ करून झाले की मी एक नैवेद्य स्वामींना काढून ठेवायची. मग नॉनव्हेज सोडून मग जी भाजी असेल ती मी स्वामींना नैवेद्य दाखवायची. असं दररोजचं माझं होतं. सकाळचं संध्याकाळचं हे माझं दररोज असंच चालायला लागलं. आणि जेव्हा कधी नॉनव्हेज केलं तेव्हा मी स्वामींसाठी शिरा वगैरे बनवायची आणि माळ वगैरे जपायला घ्यायची. तेव्हा सुरुवातीला मला सवय पण नव्हती, मला जांभई, झोप वगैरे असं सगळंच यायचं. पण नाही, मी कंटिन्यू ठेवलं. हे मी कंटिन्यू करायचे. माझा बाबू वगैरे झोपला ना की नंतर मी नित्यसेवा वगैरे वाचायला घ्यायची. आणि तो मध्येच असा जागा झाला की ते सगळं राहायचं, कारण की तो लहान होता, 1-1.5 वर्षाचा असणार तो. मग हे सगळं मी वाचायला घ्यायचे. आणि असंच झाल्यानंतर मग मी विचार केला की जाऊ दे, मी स्वामींचे गुरुवारच करते. मी असे 1 गुरुवार, 2 गुरुवार असे माझे जवळ लगपट माझा तो 10वा गुरुवार होता. आणि त्या 10व्या गुरुवारीच असं घडलं की माझे मिस्टर ज्या कंपनीमध्ये कामाला होते त्या कंपनीमध्ये आग लागली आणि त्या कंपनीतल्या सगळ्या लोकांना बाहेर काढून दिला. त्याच्यानंतरसुद्धा मग सगळ्यांना जॉबवरून काढून दिलं, कोणी जबाबदारी नाही घेतली. मग त्याच्यानंतर माझा नवरा, आम्ही सगळे लोक आम्ही घरीच होतो. नंतर असंच आम्ही राहिलो की आता घरी जाऊन सांगायचं काय, मी घरीच राहायची, माझा नवरा जॉबवर. आता होते पैसे ते पण 1 महिन्याचं एक्स्ट्रा रेंट आम्ही देऊन टाकला. नंतर मग माझा नवरा बोलला की नाही, आपल्याला आता घरी सांगायचं आहे की आता जॉब नाही आहे, आता घरी राहणार. मग तिथून आम्ही गावी निघून आलो, थोडंफार सामान घेऊन आलं. आमच्या सासूबाई बोलल्या की काय झालं, तुम्ही सामान का घेऊन आलं? तर माझा नवरा असंच बोलला
की नाही आता आम्ही काही महिन्यांनी इकडेच येणार राहायला, असं थोडा आता आणतो नंतर आता आणायला लागलो, 4 दिवस राहिलो, 5 दिवस राहिलो. माझी सासू मला विचारायला लागली की तुम्ही का नाही जात. आणि तो काळ एवढा होता वाईट की मुलाला दूध पावडर, तिच्यामध्ये पैसे काहीच नाही. आणि मी स्वामींचे इतके 10वा गुरुवार होता. त्याच्यानंतर मग अजून एक गुरुवार आला. मी 11वा गुरुवार केला, तो गुरुवार केला. आणि मी स्वामींना इतकं दोष द्यायला लागले की स्वामी तुम्हाला मी घरात आणलं म्हणून हे माझ्यासोबत असं घडतंय, ह्या सगळ्या गोष्टी होतात. खूप जास्त मी स्वामींना दोष दिला की तुम्ही काही देव नाही आहेत, कोणी नाही आहेत, हे सगळं खोटं आहे, तुम्हाला मी मानतच नाही आहे, तुम्ही खरे असता तर हे माझ्यासोबत झालं नसतं. पण ते बोलतात ना, कुठेतरी स्वामींचीच इच्छा असते, स्वामींच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही आहे. आणि आपण जी पण सेवा देणार ती स्वामी स्वतः आपल्याकडून करून घेतात. त्याच्यानंतर आम्ही 5व्या दिवशी यायला निघालो. खूप टेन्शनमध्ये, असे सुसायडल वगैरे विचार यायचे, एक बाबू असतानासुद्धा दोघांच्या पण माइंडमध्ये की आता काय करायचं, हे असं तसं. असं करता करता जसं मग मी माझं सासर सोडलं आणि जिथे आम्ही रूमवर राहत होतो तिथे आम्ही 2 तासाचा प्रवास करून आलो मध्येच. आणि मला कॉल आला, तर मी अननोन नंबर होता, मी उचलला कॉल. त्याच्या आधीच मी काही महिन्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये फॉर्म भरलेला आणि मला कॉल आला की तुम्हाला उद्यापासून अर्जंट जॉईन करायचं आहे, तुम्हाला जॉब मिळालेला आहे. आणि हे एवढंच ऐकून पेमेंट पण थोडा बऱ्यापैकी होता. आणि हे एवढंच ऐकून मला वाटलं खरंच की स्वामी तुम्ही आहेत. मी उगाच माझ्या मनाचं हे होतं की स्वामी नाही आहे. तो 11 गुरुवार पूर्ण झाले आणि स्वामींनी त्यांची प्रचिती दिली. कुठेतरी माझा मनामध्ये स्वामींबद्दल द्वेष होता, जे काही निगेटिव्हिटी होती ती सगळी निघून गेली, सगळी. आणि आताही ज्याही काही आयुष्यामध्ये जेही काही चांगलं होईल, वाईट होईल, ते सगळं स्वामींवरच सोडले की स्वामींची इच्छा आहे तर ते आपलं चांगलंच करणार. आणि जिथे आपलं चांगलं नाही आहे तिथे स्वामी आपलं चांगलं नाही होऊन देणार. कारण की स्वामींना माहिती आहे पुढे जाऊन माझ्या बाळालाच त्रास होणार आहे, म्हणून स्वामी त्यांच्या इच्छेनेच सगळ्या गोष्टी घडवत राहतात. तुम्ही फक्त स्वामींचं एकच आहे, स्वामींना काही जास्त नको आहे. स्वामींना फक्त एवढंच आहे की तुम्ही माझी एकदम मनोभावेने तुम्ही माझी सेवा करा, तुम्ही माना. स्वामी सांगत पण नाही आहेत की तुम्ही माझे खूप उपवास करा, हे असं करा, ते असं करा. स्वामी काही नाही सांगत आहेत. तुम्ही मनापासून स्वामींना हाक द्या, स्वामी तुमच्या हाकेला आवाज देणारच. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तिथूनपासून तर आतापर्यंत स्वामीच्या कृपेने हे सर्व व्यवस्थित चाललेलं आहे. आयुष्यात खूप जास्त संकट येतात, पण कुठेतरी स्वामी आहेत, त्या स्वामींमुळे मी एक स्थिर आहे आयुष्यामध्ये आणि व्यवस्थित चालू आहे. जास्तची हाव नाही आहे, पण आमचं जे दररोजचं रुटीन आहे, जे आहे ते आमचं ठीक आहे, व्यवस्थित चाललेलं आहे. आणि हे सगळं स्वामींमुळेच शक्य झालेलं आहे, दुसरं कोणामुळेच नाही झालेलं आहे. ज्या काही चांगलं असतं ते सगळं स्वामी घडवून आणतात आणि ते सगळं स्वामींच्या इच्छेने होते, तिथे आपण काहीच नाही करू शकत. म्हणून प्रत्येक गोष्टीला हा संयम ठेवा. वाईट गोष्टींचा किंवा चांगल्या गोष्टीचा हा एक काळ असतो, तो एक काळ येतो, ते तुम्ही सहन करायची शक्ती ठेवा. मी एवढंच सांगू शकणार, मी जे आहे ते स्वामींमुळेच आहे.